नमस्कार मंडळी, आज मी सांगणार आहे की DJI Osmo Action 5 Pro मध्ये व्लॉगिंगसाठी आणि मोटो व्लॉगिंगसाठी तुम्ही माईक कसा फिट कराल। तर Action 5 मध्ये इकडे C टाईपचा पोर्ट येतो फॉर माईक आणि फॉर चार्जिंग बोथ। तर सर्वात अगोदर तुम्हाला बोलतो व्लॉगिंग बद्दल, ह्याला तुम्ही वायरलेस माईक लावू शकतात। DJI चा माईक येतो प्लस नवीन पण आलाय मिनी म्हणून, पण ते खूप कॉस्टली आहेत। पण मी काय करतो, मी हा सिम्पॅक्स कंपनीचा माईक वापरतो। हे फक्त प्लग अँड प्ले आहे। हा आपण अडॅप्टर इकडे आपण ह्याला इकडे प्लग केला, इकडून आपला हा माईक इथून ऑन केला, डायरेक्टली तुम्ही बोललात तर इकडे रेकॉर्डिंग एकदम क्लिअर होते। तर हा सिम्पॅक्स कंपनीचा माईक आहे, फक्त 1200 रुपये। हा मी घेतला होता फ्रॉम बॅक झोन। तुम्ही दुसरा कंपनी लावू शकतात, फक्त लक्षात ठेवा की हा बरोबर आतमध्ये प्लग व्हायला पाहिजे तसं। आता तुम्हाला या माईकची व्हॉइस क्लॅरिटी मी ऐकवतो। हे फक्त मी प्लग केलं आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो। आता मी इकडे प्लग केल्यावर इकडे अशी वरती बघा ग्रीन लाईन येते, ही बघा ही ग्रीन लाईन। ही ग्रीन लाईन आली याचा अर्थ तुमचा अडॅप्टर बरोबर बसलेला आहे आणि तुमचं आता व्हॉइस रेकॉर्डिंग होईल। आता तुम्हाला मी याचा व्हॉइस ऐकवतो। हॅलो हॅलो हॅलो, माईक टेस्टिंग, हॅलो हॅलो। आणि या माईकची रेंज सुद्धा चांगली आहे। आता तुम्हाला सांगतो की मोटो ब्लॉगिंगसाठी तुम्ही कसं माईक सेटअप कराल। तर जसं गोप्रोला हा अडॅप्टर लागतो आणि मग माईक लागतो, तसंच आपल्या Action 5 ला सुद्धा लागतो अडॅप्टर। तर अडॅप्टर कुठचाही चालत नाही, लाईक तुम्ही मोबाईलचा घेतला किंवा लोकल मार्केटला घेतला तो चालत नाही। ह्याला फक्त बोयाचा BYK4 हा अडॅप्टर लागतो। जेवढं मला माहिती आहे हाच अडॅप्टर ह्याला लागतो। जर तुम्हाला कुठचा माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा। हा अडॅप्टर मी घेतला होता फ्रॉम बॅक झोन, काहीतरी 1700 का 1800 ला पडला होता। तुम्ही Amazon वर सुद्धा चेक करू शकता। तर एक गोष्ट लक्षात ठेवा, अडॅप्टर लावताना तुमचा माईक जर TRS असेल, TRS मध्ये 2 रिंग आणि TRRS मध्ये 3 रिंग। जर TRS असेल तर हा डायरेक्ट फिट होईल, पण TRRS असेल तर तुम्हाला TRRS टू TRS अडॅप्टर लागेल आणि मग तुम्ही ह्याला फिट करू शकाल। पण तो जर झंझटपणे मोठी असते, त्यापेक्षा तुम्ही TRS वालाच माईक घ्या। मग डायरेक्टली ह्याला फिट केला आणि आपला हा वाला गेला आपल्या DJI Action 5 मध्ये। मग तुम्ही मोटो ब्लॉगिंगसाठी तयार। आता तुम्हाला याची व्हॉइस क्लॅरिटी ऐकवतो। तर मंडळी, आता माईक माझा वायरवाला आहे, TRS माईक आहे। तर मी अडॅप्टर लावलाय बोयाचा। तर आता माझी गाडी ऑलमोस्ट 85-90 स्पीडला आहे, तरी माझा आवाज तुम्हाला क्लिअर येत असेलच। मी एवढा विंड ब्लास्ट आहे तरी आवाज क्लिअर आहे। आता मी माझा वायझर ओपन करतो, मग तुम्हाला आयडिया येईल। हा बघा, वायझर मी ओपन केलेला आहे। आता पण गाडी माझी ऑलमोस्ट 80च्या स्पीडला आहे, तर तुम्हाला आयडिया आपला आवाज किती क्लिअर येतोय ते। आता आपण लावूया आपला वायरलेस माईक, आवाज क्लिअर असेल फॉर शुअर। चला आता आपण लावूया आपला वायरलेस माईक। तर मी आता लावला आहे वायरलेस माईक सिम्पॅक्सचा। तर तुम्हाला आवाज क्वालिटीमध्ये फरक जाणवला असेल। वायरलेसचा थोडासा कर्कश आवाज येत असेल। बाकी गाडी आता माझी 60 वर आहे, थोडं गाडीचा पळवतो जरा मी। आता माझी गाडी 80-85 ला आलेली आहे, तर माझा आवाज किती क्लिअर येतो आहे तुम्ही सांगा मला। ऍक्च्युली मी हा मोटो ब्लॉगसाठी वापरणार नाहीये, कारण मध्ये कधी बॅटरी डाऊन होईल कळणार नाही। त्यासाठी नॉर्मल ब्लॉगसाठी वायरलेस ठीक आहे, पण हा आता बॅकअप म्हणून ठेवणार आहे मी। तर अशा इन्फॉर्मेटिव्ह रीलसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।